या ग्रंथाचे एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञान सामर्थ्याने परमार्थाचे साधन घोषेल. परिणामी चित्ता समाधान लाभून या भवसागरातून तरून जाल, मोक्ष मार्ग साध्य कराल अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने श्रोतृवर्गाला दिले आहे. आळंदी येथील सत्पुरुष श्री नरसिंह सरस्वती सर्वत्र ख्याती प्राप्त होते. महान योगाभ्यासी अशा या साधूंनी कृष्णतटाकी अनेक तीर्थक्षेत्री संचार केला होता. हठयोग साधनेमध्ये प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची मनोवर इच्छा होती. मात्र ती फलद्रूप होण्याची संधी त्यांना लाभत नसल्याकारणाने ते अनेक ठिकाणी अनेक साधूवाऱ्याकडे फिरले. अनेक जपीतपी संन्यासाकडे विचारणा केली, मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण कुणीही योग्य प्रकारे करू शकले नाही. एकदा श्री स्वामी दर्शनाची इच्छा मनात धरून श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोटी आले. त्यांना समोर पाहता श्री स्वामींनी आज्ञाचक्रभेदातील एक श्लोक उच्चारला. तो कानावर पडताच श्री नरसिंह सरस्वतीचे देहभान हरपले व ते समाधी अवस्थेत गेले. बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर आनंदित झालेले श्री नरसिंह स्वामी धावत गेले आणि श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. त्यावेळी श्री स्वामींनी त्यांना सिद्धीचा त्याग करावा असे सुचवले. त्यांचे सांगणे श्री नरसिंह सरस्वतींना मान्य केले व ते स्वतःनी परतले. श्री स्वामीची कृपा यशवंतराव भोसेकर अर्थात देव मामलेदार या सत्पुरुषावर देखील होती. अनेक ज्ञानीशिष्य श्री स्वामी परंपरेत निर्माण झाले. या अध्यायामध्ये वासुदेव फडके यांचा व तात्या भोसले यांना श्री स्वामींनी जीवनदान दिल्याचे प्रसंगही कथन करण्यात आला आहे. धन्यवाद.